हरये नमः. धर्माचा अजून मूर्तिमान पुतळा भासे जना भुवरी दीक्षा देऊनि जो जगतिया बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा व्यासाप्रती भासला तो हा गुरुश्री जनार्दन असा पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. ओम जन्माद्यसि तोमयादिकर्तश्चार्थे सुविघ्नेश्वराट तेने ब्रह्मदायादिकवये मुह्यन्ति सूरयः तेजोवारि मृदाय यथा विनिमयो यत्र सर्वं मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. भगवान वेदव्यास श्रीमद भागवताच्या प्रारंभी मंगलाचरण करतायत. मंगलादिनी, मंगलमध्यानी आणि मंगलांतानी. प्रत्येक ग्रंथाच्या प्रारंभी मंगलाचरण का करावं, तर याचा नियम ते सांगताना म्हणतात की त्यामुळे ग्रंथ निर्विघ्नपणाने सिद्धीला जातो. त्यामुळं मंगलाचरण हे अपेक्षित आहे. या दृष्टीने हे मंगलाचरण केलेलं आहे. जन्माद्यसे यतः हे ब्रह्मसूत्रातलं अधिकरण नंबर 2चं सूत्र आहे. ते व्यास महर्षींनी यासाठी वापरलं की भागवत ग्रंथ हा सामान्य नव्हे. भागवत ग्रंथाचं महत्त्व सिद्ध करण्यासाठी किंवा सूचित करण्यासाठी त्यांनी ब्रह्मसूत्रातलं हे वचन वापरलेलं आहे. कारण याला वेदतुल्य महत्त्व आहे. म्हणून तर गायत्री मंत्राच्या पद्धतीने याची सुरुवात झालेली आहे. गायत्री धीमहि, गायत्री मंत्रामध्ये धीमहि धियो यो नः प्रचोदयात असं म्हटलेलं आहे. तसं गायत्र्याच्या समारंभात या ग्रंथाचा प्रारंभ सुद्धा गायत्री मंत्राने झालेला आहे. आणि गायत्री मंत्र हा वेदातला सर्वात श्रेष्ठ मंत्र आहे. म्हणून या ग्रंथाला वेदतुल्यता आहे. त्याचबरोबर या ग्रंथाला ब्रह्मसूत्र हे जे आहेत, उपनिषद, ब्रह्मसूत्र आणि गीता, गीता सुद्धा उपनिषदातलाच भाग आहे. गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम असं गीतेमध्ये म्हटलंय. याला प्रस्थानत्रयी असं म्हणतात. म्हणजे भागवत ग्रंथाचा प्रारंभ हा जन्माद्यश या सूत्राने करण्याचं कारण या ठिकाणी ते स्पष्ट करतात की व्यास महर्षींना हे सांगायचे, सुचवायचे की ज्याप्रमाणे प्रस्थानत्रयी, भारतीय परंपरेमध्ये प्रस्थानत्रयी म्हणजे काय, तर मोक्ष प्राप्त करून देण्यासाठी किंवा घेण्यासाठी 3 ग्रंथ महत्वाचे मानलेले आहेत. की ज्या 3 ग्रंथापैकी कोणत्याही एका ग्रंथाचा अभ्यास केला म्हणजे माणसाला मोक्ष प्राप्त होतो. प्रस्थान म्हणजे मोक्ष. प्रस्थान आपण म्हणतो प्रस्थान, गावाला जाणे, पण या जन्मातून मुक्त होणे या अर्थाने प्रस्थान. विशेष प्रकारे आपल्याला स्थानांतर करायचे. आपण जन्माला आलो म्हणजे आपण एका गावाला आलो. आता आपल्याला दुसऱ्या गावाला जायचे. मग दुसऱ्या गावाला जायचे तर ते गाव आहे भगवंताचं, ते गाव आहे मोक्षाचं, ते गाव आहे मुक्तीचं. मुक्तीच्या गावाला जायचं असेल तर आपल्याला साथ पाहिजे. कशाची? ग्रंथाची. मग तो कोणता ग्रंथ आहे? एक ब्रह्मसूत्र हा ग्रंथ आहे, उपनिषद हा आहेत, आणि गीता. ब्रह्मसूत्र, गीता आणि उपनिषद या तिन्हीला प्रस्थानत्रयी असं म्हणतात. प्रस्थान म्हणजे मोक्ष प्राप्त करून देणारे हे ग्रंथ आहेत. आणि म्हणून पूर्वीच्या काळामध्ये शंकराचार्य, रामानुजाचार्य, निंबार्काचार्य, त्याचप्रमाणे मध्वाचार्य ही जी आचार्य मंडळी होऊन गेली, त्यांना आचार्य कशामुळे म्हटलं
तर त्यांनी गीतेवर भाष्य लिहिलं म्हणून आचार्य म्हटलं. आणि गीतेवर संस्कृतमधून भाष्य लिहिलं तर आचार्य पदवी त्या काळात मिळत असे. आणि गीतेवर का भाष्य लिहायचं, तर ती प्रस्थानत्रयीपैकी एक आहे म्हणून उपनिषद, गीता आणि ब्रह्मसूत्र यापैकी कोणत्याही एका ग्रंथावर भाष्य लिहिलं तर आपल्याला मुक्तीचा मार्ग सोपान सिद्ध होतो. या दृष्टीने भागवत ग्रंथ सुद्धा प्रस्थानत्रयीपैकीच आहे असं त्यांना सांगायचंय. म्हणून जन्माद्यस्य हे सूत्र त्यांनी सुरुवातीला ब्रह्मसूत्रातलं सांगितलंय. आणि या दृष्टीने प्रस्थानत्रयीचं महत्व, प्रस्थानत्रयीचं जे महत्व आहे तेच भागवताचं महत्व आहे. भागवत कमी नाहीये, भागवत हे तितकंच मोठं आहे, महत्वाचं आहे. आणि सारम समुद्रतीय वेगवेगळ्या ठिकाणचं जे महत्वाचं सार आहे ते या भागवत ग्रंथात आलेलं आहे. निसार असार असं काहीच नाही, सगळं काही या ठिकाणी भागवत ग्रंथात सांगितलंय. आणि म्हणून जन्माद्यस्य हे सूत्र सुरुवातीला त्यांनी सांगितलं. आणि यामध्ये स्वरूप लक्षण आणि तटस्थ लक्षण, या ठिकाणी अन्वयाद इतरतः या शब्दाने अन्वय आणि व्यतिरेकाने भगवान जाणावा असं म्हटलं. ही लक्षण, कुठल्याही गोष्टीचं लक्षण करायचं तर ते लक्षण असं असलं पाहिजे की जे अतिव्याप्तही नको आणि अव्याप्तही नको. अव्याप्त म्हणजे कमी लघु आणि अतिव्याप्त म्हणजे फार मोठं. लक्षण अवघड विषय आहे पण सोपा शब्दात सांगतो. समजा आपण म्हटलं की प्राण्याचं लक्षण सांगा. प्राण्याचं लक्षण काय, त्याला पाय असतात, हात असतात. मग सगळ्याच प्राण्याला, मानवालाही ते आहे, गाढवालाही आहे. मग गाढव आणि मानव याच्यात काय फरक आहे? गाढवाचं लक्षणही हात आहे, पाय आहेत, माणसालाही पाय आहेत, हात आहेत, सगळे. मग हे लक्षण अतिव्याप्त झालं. एखाद्याला अंगरखा शिवायला आपण गेलो आणि त्याला टेलरनी त्याचं माप घेतलं, पण ते माप इतकं ढगळ घेतलं की त्याच्या पायापर्यंत येऊ लागलं. अरे हे काय माप बरोबर नाही झालं, जास्त आलं. मग दुसऱ्या टेलरकडे गेला, त्यांनी कमीच केलं. अरे हे तर खाली कमी आलं. काय झालं म्हणजे आखुडच झाली. त्या टेलरनी जास्त दिली, लांब झाली, या टेलरची आखूड झाली. नेमकं काही आलं नाही. मग नेमकं लक्षण करायचं तर आपल्याला नेमके शब्द वापरले पाहिजेत. भगवंताचं लक्षण करता येतं का म्हणजे नाही करता येत. लक्षण आहे ऋणुमाप काहीही. भगवंताचं लक्षण करता येत नाही कारण त्याचा अनुमाप करता येत नाही, माप करता येत नाही. कसा मापन करणार हो? तो जगडव्याळ आहे, त्याचं मापन करणं शक्य नाही, मोजमाप करणं शक्य नाही. जमिनीचं मोजमापन करता येतं, आकाशाचं काय मोजमापन करणार आहे, समुद्राचं काय मोजमाप करणार आहे. तेव्हा आपले जे काही साधन आहेत, किती लिटर पाणी व समुद्रात, ही काय भाषा आहे का? लिटर काय बोलता तुम्ही? बरं गॅलन का? त्याच्या पलीकडे तुमची गॅलन, लिटर हे तुमचं जे माप आहे ना तुमच्या जवळ ठेवा. या मापात समुद्राचं पाणी बसत नसतं. तसं फूटपट्टीने आकाश मोजता येत नसतं. फूटपट्टी आपण मानतो, आपण करतो, इतके फूट, इतके फरलांग, इतका अमुक. तर भगवंत याचं मोजमाप करणं शक्य नाही. मग त्याचं लक्षण काय करावं? अनुमानेना अनुमानेना श्रुती नेती नेती म्हणती गोविंदुरे. अनुमान, प्रमाण, सगळ्या प्रकारचे जे प्रमाण आहेत, प्रमाण दिवियाचे निबंबाळे, सगळे प्रमाण लुळे पडतात. कोणतंच प्रमाण या ठिकाणी लागू पडत नाही. शाब्द प्रमाण लागू पडत नाही, लक्षण प्रमाण, कोणतं उपमान प्रमाण लागू पडत नाही, किंवा या ठिकाणी शाब्द, उपमान, तसेच वेगवेगळे तर्क हे लागू पडत नाहीत. ननु तर्क हता. आपल्याला तर्क हा आपला लुळा पडतो, बुद्धी आपली लुळी पडते, आपल्या बुद्धीच्या पलीकडचा आहे भगवान. त्यामुळं आपल्याला लक्षण करता येणार नाही. लक्षण करायचं, कोणत्याही गोष्टीचं लक्षण हे नेमकेपणाने व्याख्या करायची झाली तर वस्तूची व्याख्या करता येऊ शकते. अगदी काही काही गोष्टीला
तर त्यांनी उदाहरण दिलेले. गाय म्हणजे काय असं एकाने विचारलं. काय म्हणजे गाय म्हणजे तुम्हाला गाय माहित नाही का? समोर उभी असते. असते. दूध देते ती गाय. हे लक्षण कसं झालं? दूध देते ती गाय. म्हैसे दूध देते, शेळी दूध देते. मग शेळी म्हणजे गाय आहे का? नाही हो. मग दूध देते ती गाय हे जे लक्षण आहे हे का झालं? अतिव्याप्त झालं. मग काय करावं? गाय म्हणजे काय? 4 पाय नाही, 4 पाय तर गाढवालाही आहे. मग 4 पाय म्हणजे गाय नाही. शिंग जिला आहे ती गाय, बैलालाही शिंग आहे. मग बैल म्हणजे गाय आहे का? नाही हो. बैल म्हणजे गाय नाही, 4 पायाचं म्हणजे गाय नाही, दूध देणारी म्हणजे गाय. मग गाय म्हणजे काय? काय बाबा, तर गाय तर रोज पाहतो आपण. गाय म्हणजे काय? तेव्हा शास्त्रामध्ये असं सांगितलंय की गाय जर आपल्याला निश्चित सांगायची झाली तर शासनादिमत्वम गोत्वम, जिला पोळी आहे आणि जी दूध देते. पोळी ही बाकीच्याला नाहीये, फक्त गाईलाच आहे. म्हणजे जी भारतीय गाय, भारतीय वंशाची, तिला खाली पोळी असते. जशी बैलालाही असते, पण बैल दूध देत नाही. म्हणून जिला पोळी आहे आणि जी दूध देते, शासनादिमत्वम गोत्वम. आता हे पक्क प्रमाण झालं. तसं प्रमाण देवाचं करता येतं का? ते म्हणतात नाही, कारण देव या प्रमाणात बसत नाही. अनुमान प्रमाण करता येत नाही, शाब्द प्रमाण चालत नाही, उपमान प्रमाण चालत नाही, ऐतिह्य प्रमाण चालत नाही. मग या दृष्टीने भगवंताचं प्रमाण करायचं झालं तर आपल्याला मग त्याच्या जवळ 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 जावं लागतं. मग ते म्हणतात प्रमाण तर करता येणार नाही. मग भगवंताच्या निदान सगुण रूपाचं वर्णन आपण करू शकतो. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय की चार्थेष्वभिज्ञ स्वराट. हे जे अभिज्ञ, स्वराट आणि भगवंताची शक्ती दाखवलेली आहे, सामर्थ्य दाखवलेलं आहे, याला म्हणतात तटस्थ लक्षण. याला म्हणतात सगुण रूपाचं लक्षण. प्रथमतः काय दिसतं माणसाला? आपण म्हणतो तुम्ही ओळखता का त्याला? नाही हो, मी नाही ओळखत. मग ओळखत नाही, पण नाही तो होय, बुटकेला काय? हा बुटकेला. आता बुटकेला हे काय त्याचं लक्षण नाही झालं, पण स्वरूप दिसलं. पहिल्यांदा काय तो बुटकेपणा दिसला. लक्षात आलं. ते लुकडे काय? लुकडेले उंचेले. बरोबर, लुकडेले उंचेले. त्यांचं नाव रामराव आहे. म्हणजे रामराव माहित नाही, पण लुकडेले उंचेले हे जे शारीर अनुमान आहे ते या ठिकाणी दाखवलं. हे त्याचं स्वभाव लक्षण नाहीये. त्याचा स्वभाव कसा आहे माहित नाही, पण त्याचं निदान आकार सांगितला. हा जो आकार आहे त्यालाच म्हणतात सगुण दर्शन, त्यालाच म्हणतात तटस्थ लक्षण, आकार. मग हा जो आकार आहे तो आकार मायेचा आहे. आकार त्याचा नसतो. भगवंताचा आकार नाहीये. आकार हे मायेने म्हणजे प्राप्त झालेला आहे. म्हणून ते म्हणतात चार्थेष्वभिज्ञ स्वराट. हे पंचमहाभूत जे तुम्हाला दिसतात हे ज्यांनी निर्माण केले. तुम्हाला पाणी निर्माण करता येत नाही स्वतंत्र. मातीचा कण सुद्धा आपल्याला वेगळा निर्माण करता येऊ शकत नाही. करावर कोणत्या प्रयोगशाळेत मातीचा कण नाही करता येत. मातीपासून तुम्हाला दुसऱ्या गोष्टी काही करता येईल, पण मूळ माती नाही निर्माण करता येत, मूळ पाणी नाही निर्माण करता येत, मूळ तेज नाही निर्माण करता येत. का? हे पंचमहाभूत भगवंताने निर्माण केलेले आहेत. तुम्हाला आकाश नाही निर्माण करता येत, वायू नाही निर्माण करता येत. तुम्हाला पंखा निर्माण करता येईल, पण मूळ वायू असल्याशिवाय पंखा कशा चालेल? म्हणून पंखा हा मानव निर्मित आहे आणि वायू हा ईश निर्मित आहे. मग ज्यांनी हे पंचमहाभूत निर्माण केले म्हणून पहिल्यांदा सगुण रूपाचं ध्यान सांगितलंय. आधी पहा देव कसा आहे. निर्गुण आधी कळणार नाही, कारण सगुण डोळ्याला दिसतं, कानाने ऐकू येतं, आपल्याला वाचेने त्याचा उल्लेख करता येतो. म्हणून ते म्हणतात चार्थेषु च अर्थेषु म्हणजे पंचमहाभूत ज्याने निर्माण केले. आणि अभिज्ञ स्वराट. आता या ठिकाणी त्यांनी म्हटलंय की अभिज्ञ स्वराट
कशामुळे म्हटलं? मग हे जीवाचं लक्षण आहे का? जीवाला नमस्कार सांगितलाय का? ते म्हणे नाही. मग हा निराश करण्यासाठी, म्हणजे हे निराश जीवाचं लक्षण नाही, मायेचं लक्षण नाही आणि ब्रह्मदेवाचं लक्षण नाही, हे याचा निराश करण्यासाठी 3 शब्द वापरलेत. स्वराट, स्वेनेव राजते इति स्वराटः. जो स्वसामर्थ्याने सगळं हे निर्माण करतो, ज्याला कोणाच्याही साह्याची गरज नाही, त्याला स्वराट असं म्हणतात. आणि म्हणून ते म्हणतात की आधी आपल्याला भगवंताचं स्वरूप ध्यान त्यांनी सांगितलंय. आणि हे स्वरूप ध्यान करताना पहिल्यांदा तो कसा आहे? अभिज्ञ ज्ञान त्याच्याजवळ आहे. हे ज्ञान कधीही नष्ट न होणारं ज्ञान आहे. त्या ज्ञानावर कधी काजळी येत नाही, ते ज्ञान कधी नष्ट होत नाही. जीव हा अज्ञानी आहे, म्हणून त्यांनी जीव आणि शिव यातला भेद करण्यासाठी अभिज्ञ शब्द वापरला. नाही तर मग जीवाचं लक्षण सुद्धा झालं असतं, पण ते म्हणतात नाही. का? तर जीव हा अज्ञानी आहे, अभिज्ञ नाहीये. अभिज्ञ म्हणजे ज्याला स्वतःचं स्वयंप्रज्ञ ज्ञान आहे, त्याला अभिज्ञ म्हणतात. आरसा हा आम्हाला आमचा चेहरा दाखवतो, पण हा आरसा असल्याशिवाय आपल्याला चेहरा दिसत नाही. आपल्याला आपला चेहरा पाहायचा तर आरसा पाहिजे, म्हणजे आम्हाला दुसऱ्याची मदत लागते. यस्य नास्ति स्वयंप्रज्ञा, ज्याचा स्वतःची प्रज्ञा नाही, ज्ञान नाही, त्याला दर्पणं किं करिष्यति. दर्पण फक्त काय दाखवेल? तुमचा चेहरा दाखवेल, ज्ञान नाही दाखवू शकत. ज्ञान तुम्हालाच पाहिजे. म्हणून या ठिकाणी आम्हाला दुसऱ्याची गरज पडते. देव इतरांच्या साह्याची अपेक्षा करत नाही, तो स्वतंत्र आहे. जन्मतःच ज्याने कोणाचाही साह्य न घेताना पुतनेचा वध केला, ज्याने तृणावर्ताला ठार मारलं, हातात कोणतेही शस्त्र नसताना ज्याने एवढे पराक्रम केले, तो ईश्वर. म्हणून अभिज्ञ, ज्याचं ज्ञान कधीही नष्ट होत नाही, जो ज्ञान कधीही मावळत नाही. नवल उदयला चंडांशू मावळवतु विश्वाभासू. सूर्याच्या जवळ जसा अंधार कधीच नसतो, तसा भगवंताजवळ कधीच अज्ञान नसतं. आणि म्हणून तो अभिज्ञ आहे. आणि स्वराट हा शब्द वापरला. स्वेनैव राजते, जो स्वतः संपूर्ण सामर्थ्याने युक्त आहे. जसा सिंह हा दुसऱ्याच्या साह्याशिवाय आपलं भक्ष त्याच्यावरती उडी मारतो, त्याला दुसऱ्याच्या साह्याची गरज नाही. म्हणून ते म्हणतात की अभिज्ञ आणि स्वराट हे जे विशेषण वापरलेत ते भगवंत आणि जीव यातला भेद दाखवण्यासाठी. आणि मायेचं वर्णन हे नाहीये, कारण माया ही अज्ञान रूप आहे. माया ही भासित होते. जेव्हा ज्ञान होतं तेव्हा माया राहत नाही. मा म्हणजे नाही, जी नाही ती माया. म्हणून माया ही अज्ञानावस्थेत निर्माण होते, ज्ञानावस्थेत मायेचा निराश होतो. म्हणून मायेला आपण शब्दाने व्यक्त नाही करू शकत. ती सदसद गुण रूप आहे. ती सद आहे आणि असदही आहे. ती जेव्हा अज्ञान असतं तेव्हा सत वाटते, ज्ञान मिळालं की ती असद असते. म्हणून मायेचं वर्णन या ठिकाणी मायेला नमस्कार केलेला नाही. त्याचं कारण अज्ञानी अवस्थेत माया असते. म्हणून इथे अभिज्ञ शब्द वापरून मायेचा निराश केला, स्वराट शब्द वापरून जीवाचा निराश केला. मग ते म्हणतात नाही नाही, हे ब्रह्मदेवाचं लक्षण असू शकतं का? ते म्हणतात अहो नाही, ब्रह्मदेवाचं देखील हे लक्षण नाहीये. कारण ब्रह्मदेव हा प्रत्यक्ष भगवंताने तरीही किम ब्रह्माध्येय. मग काय ब्रह्मदेव हा ध्येय आहे का आपलं? ते म्हणतात नाही. हिरण्यगर्भ समवर्तताग्रे भूतस्य जातः पतिरेका आसीत, हे जे वर्णन केलेलं आहे, सदाधार पृथ्वीम जाणते माम, हा सगळ्या जगाचा आधार आहे. आणि इति श्रुते हे असं या ठिकाणी
श्रीधराचार्यांनी वर्णन केलेलं आहे. ते म्हणतात श्रुतीनी याचं वर्णन केलं. नेत्याह तेन इति आदिकवये ब्रह्मणेपि ब्रह्मवेदम यस्तेन प्रकाशितवान. ज्यांनी ब्रह्मदेवाची बुद्धी प्रकाशित केली, मग ब्रह्मदेवाचं वर्णन कसं असेल? ब्रह्मदेव हा ध्येय कसा असेल? माया ध्येय नाही, जीव ध्येय नाही आणि ब्रह्मदेव ध्येय नाही. कारण ब्रह्महृदय आदि कवये मुह्यन्ति यत् सूरयः. या ब्रह्मदेवाला सुद्धा जेव्हा मोह पडला, तो जेव्हा चकित झाला, मी काय करू हा प्रश्न पडला, तेव्हा त्याला तप करण्याचा आदेश झाला. आणि मग त्याला तप केल्यानंतर धाता यथा पूर्वमकल्पयत, त्यांनी पूर्वीप्रमाणे हे विश्व निर्माण केलं. भगवंताच्या कृपेनेच हे झालं. मग ज्याच्या कृपेने झालं तो भगवान श्रेष्ठ आहे. आणि म्हणून भगवान हा ध्येय आहे. या ठिकाणी ते म्हणतात की ननु ब्रह्मणोद्यतो वेदाध्ययन प्रसिद्धम सत्यम. याप्रमाणे आता हे सांगत असताना ते म्हणतात याचं कारण भगवान आहे. आणि म्हणून आपल्याला सगुण रूपाचं ध्यान सुरुवातीला सांगत असताना हे अभिज्ञ स्वराट आणि ब्रह्मदेवाला ज्यांनी प्रेरित केलं हे सूचित केलेलं आहे, हे सांगितलेलं आहे. मग आधी आपल्याला बाह्यरूप दिसतं, सगुण रूप दिसतं. सगुण हे दिसणारं रूप आहे. जे सगुण आहे त्यालाच आपण तटस्थ लक्षण असं म्हणतो. तटस्थ, सुरुवातीला तट म्हणजे किनारा आणि स्थ म्हणजे थांबणे. किनाऱ्यावर थांबून केलेलं लक्षण. जसं आपण पांडुरंगाकडे बघतो. आज एकादशी आहे, या निमित्ताने हजारो भाविक, कोट्यवधी लोक पंढरपुरात दाखल झाले आणि हे वारकरी त्या पांडुरंगाचं दर्शन घेत आहेत. हा पांडुरंग सर्वांना दर्शनासाठी उभा आहे. कुठं उभा आहे? हो, विटेवरी उभा, वामांगी रुक्माई दिव्य दिसे शोभा. आता हा विटेवर उभा आहे, कर कटेवरी ठेवून या. मग हे काय झालं? पांडुरंगाचं लक्षण सांगतोय आपण. मग पांडुरंग म्हणजेच राम का हो? हा, पांडुरंग म्हणजेच राम. राम म्हणजेच कृष्ण हो. पण तुम्ही जेव्हा पांडुरंग म्हणता तेव्हा तुमच्या समोर कर कटेवरी ठेवून या हे रूप उभा राहतं. पांडुरंग म्हटलं की हातात धनुष्य कसे गेलो? पांडुरंग हातात धनुष्य घेतलं, असं कुठं असतं का? का बरं? तो एकच आहे ना. हो, एकच आहे. तत्व म्हणून एक आहे, पण तपशील म्हणून एक नाही. म्हणून जेव्हा समर्थ रामदास स्वामी रामभक्त होते, रामचंद्राचे निश्चिम उपासक, हरे राम 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 हरे हरे हा मंत्र त्यांनी म्हणजे 13 अक्षरी मंत्र, त्रयोदशाक्षरी मंत्र, श्रीराम जय राम हा मंत्र जपला. जप होय हा 13 कोटी जप केला. या गंगेमध्ये उभा राहून, अर्थात आपल्या गोदावरीमध्ये उभा राहून नाशिकला 13 कोटी जप होय, 13 कोटी तेमा होय राम भेटी. 13 कोटी जप झाला म्हणजे रामाची भेट होते म्हणे. आणि त्यांना रामाचा साक्षात्कार झाला, रामभक्त होते. आता हे गेले पंढरपूरला आणि पंढरपूरला गेल्यानंतर पांडुरंगाचं दर्शन घेतलं. पांडुरंग हातात कटेवरी ठेवून या, दोन्ही कमरेवरती हात पांडुरंगाचे. रामदास स्वामींनी पांडुरंगाला विचारलं, का रे पांडुरंगा, कोठे गेले चाप बाण, कोठे सीता लक्ष्मण? अरे कुठे आहे तुझं धनुष्य? कुठे आहे तुझं बाण? कुठे आहे सीता? कुठे आहे लक्ष्मण? कुठे आहे? अरे आता कटेवर हात ठेवण्याची वेळ नाहीये. मुस्लिमांचे अत्याचार एवढे वाढलेत की हातात धनुष्यच घ्यायची गरज आहे. कुठे गेलं तुझं चाप बाण? तेव्हा रामाचा उपासक असलेल्या पांडुरंगाकडे जेव्हा पाहतात तेव्हा त्यांना हे कटेवरी पटत नाही. नाही, धटाशी असावे धट, उद्धटाशी उद्धट, खटनटाशी खटनट, अगत्य करी हुंब्याशी हुंबा लावून द्यावा.
बस रामदास स्वामींचं एकच तत्व होतं, काही नाही. त्यांनी एक म्हणलेलं आपण 10 म्हणायचं. कारण तुम्ही आता शांत राहून चालणार नाही, तुम्हाला संघर्षच करावा लागेल. आणि म्हणून त्यांनी वन्नी तो चेतवारे चेतविताच चेततो, सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे, अशा पद्धतीची सामर्थ्याची भाषा प्रगट केली. कारण तो काळ तसा होता आणि या काळानुरूप बदललं पाहिजे म्हणून त्यांनी पांडुरंगालाच प्रश्न केला, कुठे चापवान म्हणून. आता गंमत अशी आहे की हे सगुण मूर्तीचं वर्णन आहे आणि म्हणून राम म्हटला की वेगळं रूप आहे, कृष्ण म्हटलं की वेगळं रूप आहे. दोन्ही एकच आहेत पण रूप वेगळे आहेत का? यांचे लक्षण हे तटस्थ लक्षण आहे. कृष्णाच्या हातात बासरी आपण बघतो, रामाच्या हातात बासरी देऊन कसं चालेलो नाही चालणार. दोन्ही जरी एकच तत्व म्हणून एक असले तरी तपशील म्हणून एक नाही. मला हे सांगायचे की तटस्थ लक्षण हे थोडं अलीकडचे पण दोन्ही एकच आहे. या तटस्थ लक्षणाच्या दृष्टिकोनातून काही कामापुरतं रामावतार कामापुरतं केला. रावणाचा वध झाला, सगळीकडे शांतता झाली, त्या कुंभकर्णादी सगळे ठार मारले, बस संपलं रामाचं काम. रामराज्य सुरू झालं रामाचं काम. मच्छ कच्छ वराह नारसिंह त्याला हिरण्यकशिपूचा वध झाला, नृसिंहाचं काम संपलं. तात्पुरतं आहे. हा तात्पुरता देव, तात्पुरतं रूप, तात्पुरता अवतार म्हणून याला तटस्थ लक्षण म्हणायचं. आणि म्हणून आपण नेहमी उदाहरण देत असतो की एक जण काशीला गेला आणि त्या ठिकाणी त्यांना द्रविड शास्त्रीचं घर शोधायचं होतं. मग द्रविड शास्त्रीचं घर कोणतं आहे असं एका गल्लीत विचारल्यावर त्यांनी पाहिलं, तर याला काय सांगावं. मग त्यांनी सांगितलं तो कावळा जो बसलाय ना त्या घरावर ते द्रविड शास्त्रीचं घर आहे. तो गेला, बरोबर कावळा होता, कावळा पाहायला गेला, गप्पा झाल्या, परत आला. आता जर तो म्हटला उद्या कोणाला की कावळा बसलेलं घर द्रविड शास्त्रींचं असतं, असं म्हणणं कितपत योग्य आहे? कावळा तर गेला उडून, क्षणिक होता, 10 मिनिटापुरता बसला, पुन्हा उडाला. आता तो दुसऱ्याच शास्त्रीच्या घरावर बसला. मग तसं हे अवतार कच्छ मच्छ वराह नरसिंह राम श्रीराम कृष्ण बुद्ध हे सगळे अवतार आहे. आणि अवतार काही काळापुरते, काही क्षणापुरते, काही निमित्ताने केलेले, पण हे तटस्थ लक्षण आहे, तटावर उभा राहून केलेलं लक्षण, अलिप्तपणाने एक समजून यावं म्हणून केलेलं लक्षण, याला तटस्थ असं आपण म्हणतो. हे सगुण वर्णन. आणि म्हणून जेव्हा सगुण, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंद रे. माऊलींनी दोन्हीला एक मानलं. कशामुळं? की दोन्ही एकच आहे. ते म्हणतात की जसा आंबा, मुकुंदराजांनी उदाहरण दिले एका ठिकाणी की मृदुतेची नम्र, नम्रतेची मधुर, असं उदाहरण दिले. मृदुतेची नम्र, नम्रतेची मधुर. आंबा आहे, मग आंबा पाहिल्याबरोबर दिसायला बा काय पिवळा धमक आंबा आहे हो, पाहिला आपण आंबा. मग एक जण म्हणतो काय पिवळा धमक आहे, दुसरा म्हणतो सुगंध पहा ना. मग आता सुगंध आणि पिवळा धमक हे वेगळे आहे का? एक जण नाकानी त्याचा विचार करतो, नाक घ्राण संवेदनेने, दुसरा दृक संवेदनेने पाहतो, पिवळा आहे धमक आहे. दुसरा म्हणतो काय सुगंध आहे, तिसरा म्हणतो रस, आ हा हा काय रस आहे, तिसरा रसनेने पाहतो. हे तिन्ही एकच आहेत हे मला सांगायचं. संवेदना भिन्न आहेत. एक दृक संवेदना आहे, एक स्पर्श संवेदना आहे, मृदू आहे तो स्पर्श संवेदना आहे, तिसरी सुगंध आला घ्राण संवेदना आहे, आणि चौथी रसना आपल्या जिभेची संवेदना आहे, रस संवेदना आहे. पण हे एकाच आंब्याचं वर्णन आहे ना, का वेगवेगळं आहे? नाही, एकच आहे. तसं वरचं काय आणि आतलं काय भगवान एकच आहे. तुम्ही सगुणाचं वर्णन करा किंवा निर्गुणाचं करा, तो एकच आहे. या दृष्टीने तम नम्रतेची मधुर, मधुरतेची नम्र, याप्रमाणे जसं आपण एकाच आंब्याचे 3 संवेदनांनी वर्णन करतो पण ते एकाच गोष्टीचं वर्णन असतं, त्याप्रमाणे कुणी त्या
भगवंताला पांडुरंग म्हणतो, कोणी त्याला श्रीराम म्हणतो, कुणी त्याला गोपाल कृष्ण म्हणतो, तर कुणी म्हणतो परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. परब्रह्म आहे, परब्रह्म स्वरूप त्याच्याकडे पाहतो. म्हणून दोन्ही दृष्टीने आपण हा विचार जर केला तर हा तटस्थ लक्षण, आणि या दृष्टिकोनातून तटस्थ लक्षणाचं ते विवरण करतात. म्हणून पंचमहाभूत काय, ज्याने निर्माण केलेत, जो स्वसामर्थ्याने सगळं प्राप्त करतो आणि जो ज्ञान संपन्न आहे, षड्गुणैश्वर्य संपन्नता ज्याच्याजवळ आहे, नित्य ज्ञान आहे, नित्य वैराग्य आहे, नित्य अशा प्रकारचं यश आहे. यश, कीर्ती, ज्ञान, वैराग्य हे ज्याच्याजवळ नित्य असतं त्याला षड्गुणैश्वर्यता म्हणतात. ही षड्गुणैश्वर्य संपन्नता त्या भगवंताचं तटस्थ लक्षण आहे, स्वरूप लक्षण नाहीये, हे तटस्थ लक्षण आहे. कारण ऐश्वर्य, गुण हे कोणाला चिकटून असतात? गुणीला. गुण हे गुणीला चिकटून असतात. गोडी जशी साखरेला चिकटून आहे. साखर गोड आहे, ही जी गोडी आहे, गुण आहे, ती वस्तूला चिकटून असतात. त्याप्रमाणे तेने ब्रह्मदायादी कवय मुझ्याती सूर्या, तेने म्हणजे प्रकाशित केलं, तेने प्रकाशित करणे. त हा जो या ठिकाणी तन मूळ शब्द आहे, तेने त्यांनी ब्रह्मदेवाला देखील प्रकाशित केलं. आणि तेजोवारी मृदा यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धामना स्वेन सदा निरस्तकुवकम सत्यम परं धीमहि. या ठिकाणी ज्या यो ब्रह्मणा विद्यती पूर्वम, ज्यांनी ब्रह्मदेवाला पूर्वी ज्ञान सांगितलं, आणि असा हा भगवान तो कसा आहे याचं वर्णन या ठिकाणी पहिल्यांदा तटस्थ लक्षण आणि नंतर स्वरूप लक्षणाने करतात. या ठिकाणी ते म्हणतात यत्र त्रिसर्गो मृषा, या ठिकाणी सत्यम परं धीमहि. सत्य हे सत्याचं ध्यान आम्ही करतो. आता इथे आम्ही करतो, धीमहि हा जो शब्द वापरला तो आर्ष प्रयोग आहे. आर्ष म्हणजे व्याकरण तयार होण्याच्या आधीचा, त्याला आर्ष म्हणतात. ऋषी प्रणीत म्हणजे आर्ष, ऋषी प्रणीत, ऋषीने ज्याचं वर्णन केलं. वेद हे ऋषीने निर्माण केलेले, आणि वेद ज्या पद्धतीने प्रगट होतात तशी ही भाषा वापरल्यामुळे याला आर्ष म्हणतात. कारण ध्येय हा जो शब्द आहे, ध्यायामी, आपण पूजेत म्हणतो ध्यायामी ध्यानम. जेव्हा एक वचन स्वतःपुरतं असतं ध्यायामी, दोघं जण असतील ध्यायावा, आणि तिघ जण किंवा अधिक असतील तर ध्यायामहा. इथं ध्यायामहा यायला पाहिजे होतं व्याकरणाच्या दृष्टिकोनातून पाणिनीच्या, पण नाही, पाणिनीच्या पूर्वीची भाषा यांनी वापरली म्हणून हे वेदतुल्य आहे, म्हणून हे आर्ष प्रयोग आहे. धीमहि हा वेदातला शब्द आहे म्हणून आर्ष प्रयोग वापरला. कोणाचं ध्यान करतात ते म्हणते सत्यम, त्या सत्य असणाऱ्या परमेश्वराचं आम्ही ध्यान करतो, जो भगवान सत्य स्वरूप आहे. ऋतंच सत्यम, ज्याचं स्वरूप ऋत आहे आणि सत्य आहे, हे याचं स्वरूप लक्षण आहे. आणि हे स्वरूप लक्षण सत्य, भगवान हा सत्य स्वरूप आहे. हा सत्य स्वरूप असलेला भगवान तो कसा आहे हे सांगत असताना ते म्हणतात की सत्य यत्र यस्मिन ब्रह्मणी त्रयाणाम आया गुणानामोंतर मोरजस सत्वानाम, ज्या भगवंताचं ध्यान आम्ही करतो तो सत्य स्वरूप आहे. सत्य हे याचा अधिष्ठान आहे, आणि सत्य स्वरूपावरच आपल्याला असत्य गोष्ट दिसत असते. म्हणून भगवान सत्य स्वरूप आहे. सत्य आपल्या ब्रह्मदेवानी जेव्हा श्रीकृष्णाची गर्भस्तुती केलेली आहे तेव्हा तिथे त्रिसत्यम शब्द वापरलाय. सत्यस्य नृत्यम, सत्यस्य नेत्रम. भगवान हा सत्य नेत्र आहे, भगवान हा सत्य स्वरूप आहे, भगवान हा सत्य रूप आहे. सत्याशिवाय तिथे दुसरं काही नाही. जसं आपण समुद्रात उडी मारली, तिथे पाणी आहे, पाण्याशिवाय दुसरं काय आहे? नाही, वर पाणी,
खाली पाणी, बाजूला पाणी, सर्वत्र पाणी पाणी. तसं भगवान हा सत्य स्वरूपच आहे. त्या ठिकाणी असत्य असं काही नाही. असा हा सत्यरूप असलेला सत्य परम भगवान परस्वरूप, सर्व विश्वाची निर्मिती, पालन, संहार करणारा, म्हणून आपण त्याला तटस्थ लक्षणाच्या दृष्टीने विचार केला. आता आपण स्वरूप लक्षणाच्या दृष्टीने विचार केला तर सच्चित आणि आनंद हे त्याचं स्वरूप आहे. तो सतरूप आहे, तो चित रूप आहे आणि तो आनंद रूप आहे. आणि हे तिन्ही एकच आहेत. जे सत्य आहे ते चित आहे, जे चित आहे ते आनंद रूप आहे. आनंद लहरीमध्ये याचं विवरण आपल्याला पाहायला मिळतं शंकराचार्यांनी लिहिलेल्या आनंद लहरीमध्ये. तिथे समुद्रावर ज्या लाटा येतात त्यात पाण्याशिवाय दुसरं काय? पाणीच. समुद्राच्या लाटामध्ये पाणीच आहे. लाट नसली तरी पाणीच आहे. आणि सर्वत्र पाणीच आपल्याला जसं दिसावं त्याप्रमाणे भगवान हा चित म्हणजे चैतन्य रूप आणि आनंद रूप आहे. अशा सच्चिदानंद स्वरूप असलेला सच्चिदानंद हे ज्याचं मूळ स्वरूप आहे असा हा भगवान, त्याला हे स्वरूप लक्षण आहे. भगवंताचं स्वरूप कसं आहे? तटस्थ लक्षण आपण पाहिलं, वरचं सगुण आकारबद्ध असलेलं, आणि निराकार निर्विकार जे लक्षण आहे ते आहे स्वरूप लक्षण. निर्गुण, निराकार आणि निर्विकार, जो गुणरहित आहे, जो आकाररहित आहे. कारण आकार हा मायेचा आहे. आपण नाम आणि रूप हे मायेचे, 3 भगवंताचे आणि 2 मायेचे, असे 5 गोष्टी त्याने सगळं जग बनलेलं आहे. सच्चिदानंद हे भगवंताचं स्वरूप, नाम आणि रूप ही माया. माया कशामुळं? तर काही काळापुरतीच असते. नाव आपल्याला जन्मतःच नाव दिलेलं आहे. आपलं नाव ठेवतो 12व्या दिवशी नाव ठेवलं. काय नाव ठेवलं बा? त्याचं नाव ठेवलं, एखाद्याचं उल्हास नाव ठेवलं. मग उल्हास नाव, माझं उल्हास नाव आहे, मग दुसऱ्याचं नाहीत काय? सगळे अनेक लोकांचे नाव, कोणाचे उल्हास आहे. मग तुझंच नाव उल्हास आहे हे नाही. नाही, पण मला माझ्या आई वडिलांनी उल्हास नाव ठेवलं. जगात उल्हास एकच आहे काय? नाही, अनेक आहेत. म्हणून हे भाषित आहे. कामापुरतं, हा म्हणण्यापुरतं या गल्लीत राहणारा उल्हास तूच आहे, बरोबर आहे. पण जगात तू एकटा उल्हास नाहीयेस. म्हणून हे तात्पुरतं आहे. नाम तात्पुरतं आहे आणि आकारही तात्पुरता आहे. म्हणून नाम आणि रूप हे कायमस्वरूपी असू शकत नाही. लहानपणी जे आपलं रूप होतं ते म्हातारपणी नसतं, बदल होतो. इथं जर आपला बदल होतो तर नावाचाही बदल होतो. म्हणजे हे तात्पुरतं आहे, केवळ व्यवहारापुरतं आहे. म्हणून 3 सत्ता मानाव्या लागतात. एक व्यावहारिक सत्ता, दुसरी प्रातिभाषिक सत्ता आणि तिसरी पारमार्थिक सत्ता. व्यावहारिक सत्तेमध्ये जग खरंय, जग चालतं, बरोबर आहे, व्यावहारिक सत्ता आहे. प्रातिभाषिक सत्तेमध्ये आपल्याला काही भास होतात, काही जाणवतात गोष्टी, ते प्रातिभाषिक झालं. आपल्या बुद्धीने, प्रतिभेने निर्माण केलेलं ते प्रातिभाषिक. आणि तिसरं पारमार्थिक. पारमार्थिक सत्ता ही कायमची आहे, ती नष्ट होत नसते. पारमार्थिक सत्ता ही भगवंताची असल्यामुळं पारमार्थिक सत्तेमध्ये संसार खरा नाही. पारमार्थिक सत्तेमध्ये स्वप्न खरं नाही. स्वप्न कुठपर्यंत खरंय? जाग होईपर्यंत. ही प्रातिभाषिक झालं. जाग होईपर्यंत स्वप्न खरंय, जाग झालं की स्वप्न खोट आहे. तसं नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, स्वये पांडुरंगे एवोनिया. नामदेवानी स्वप्नात जाग केलं, तुकाराम महाराज म्हणतात, आणि सांगितलं 100 अभंग करायचे. माझी नामदेवाच्या या नामदेव रूपामध्ये मी 100 अभंगाची जी प्रेरणा मला झालेली होती आणि जी
संकल्प मी केलेला होता तो तुला पूर्ण करायचा आहे म्हणून तुकाराम महाराजांना सांगितलं. आणि या वेळेला विठ्ठल देखील समोर होते आणि त्यांनी सळ धरली. सळ म्हणजे माप, शतकोटीचं हे माप, जसं आपण एक सळ रेशीम घेतो हे सळ धरली. सांगितलं एवढं तुला करायचंय. आणि तिथून प्रेरणा झाली तुकाराम महाराजांना अभंग करण्याची. मग हे जे स्वप्ना माझी जागे, स्वप्नातून जाग केलं. कोणतं स्वप्न हो? अहो जीवन हेच एक स्वप्न, संसार हेच एक स्वप्न आहे. अरे हे सगळं खोटं आहे, हे सगळं दुःख खोटं आहे, हे तुकाराम महाराजांना जाणवलं. आणि म्हणून ते म्हणतात ह्या ज्या सत्ता आहेत, व्यावहारिक सत्ता, प्रातिभासिक सत्ता आणि पारमार्थिक सत्ता, ह्या सत्तात्रय शंकराचार्यांनी याचं विवरण केले आहे. त्यामुळं हे जर आपण मानलं तरच आपल्या लक्षात येईल की कोणत्या पातळीवर काय खरंय आणि काय खोट आहे. खोटं कामापुरतं, खोटं म्हणजे खोटं नसतं, व्यवहारापुरतं सत्य. व्यवहार हा सत्तेचा असतो, सत्ता. जसं मोदी सरकारने 500 रुपयाच्या नोटा आणि 1000 रुपयाच्या नोटा एका रात्रीत बंद केल्या. काय झालं म्हणजे 500 आज चालत नाही नोट, काल चालली, काल चालली, आज चालत नाही. कालची गोष्ट आज कशी नाही चालवतो, काय बदल झाला? अहो त्याच्यात मोदी सरकारने या नोटा मधली जी मूल्यात्मक शक्ती काढून घेतली. याला 500 रुपये नाही, मग याला कागदाचा तुकडा म्हणतात. याला 1000 रुपये नाही, हा कागदाचा तुकडा आहे. हो म्हणजे असं कसं? काल तर मी या 1000 रुपयाच्या नोटीने व्यवहार केला. हो काल केला, आज केला का नाही? कालची गोष्ट संपली, सत्ता संपली, त्या नोटेमधली मूल्यात्मक शक्ती संपली केवळ एका आदेशाने. म्हणजे सत्ता, व्यवहारामधली सत्ता कोणत्या वेळेला बदलेल सांगता येत नाही. आपल्याकडे ज्या वेळेला 1948ला हा पूर्ण आपली सत्ता आली आणि रझाकाराची सत्ता समाप्त झाली, त्यावेळेला त्यांचे रुपये खोटे ठरले. हो कालपर्यंत खरे होते, हो कालपर्यंत खरे होते, आता खोटे झाले. नोटा खोट्या ठरल्या, पैसे खोटे ठरले, पण यातली चांदी, चांदी खरी, त्यातली चांदी मात्र खरी होती. पण चांदीचं मूल्य जे त्यांनी ठरवलं होतं त्या रझाकारांनी, ते मात्र खोटं होतं, खोटं ठरलं. तात्पर्य असं आहे की व्यवहारामध्ये व्यावहारिक सत्ता कामापुरती असते. प्रातिभासिक सत्ता आपल्याला स्वप्नातून जाग झालं की आपल्याला स्वप्नात भीती वाटते. साप आलेला दिसतो वळवळ, माझ्या अंगावर आला आणि एकदम दचकून माणूस जागा झाला. काय झालं? काय नाही, सापच आला. कुठे साप? स्वप्न पडलं होय. मग त्यातलं भय केवळ स्वप्नापुरतंच खरं होतं, पुन्हा नव्हतं. मग तो निर्भय होतो. त्याप्रमाणे ते म्हणतात संसार सर्पदष्टव्यम, संसार रूपी साप हा खोटा आहे, स्वप्नातला आहे, त्याला तुम्ही काय खरं मानता? म्हणून संसारातल्या दुःखाला तरी काय खरं मानता? ते खोटच आहे. संसारातलं सुखही खोटं आहे, संसारातलं दुःख खोटं म्हणजे तात्पुरतं, कामापुरतं. ज्ञान झाल्यानंतर या सुखदुःखाला काही अर्थ राहत नाही. या दृष्टीने ते म्हणतात की ह्या सत्ता, पारमार्थिक सत्ता मात्र त्रिकालाबाधित सत्य असते. ती कालही खरी होती, ती आजही खरी आहे आणि ती उद्याही खरी आहे. म्हणून त्रिकालाबाधित भगवंताचं अस्तित्व हे त्रिकालाबाधित आहे. काल, आज आणि उद्या या काळाच्या मर्यादा त्याला नाहीत. म्हणून आपण म्हणतो त्वम कालत्रयातीतः, त्वम देहत्रयातीतः, त्वम अवस्थात्रयातीतः. भगवान हा काळाच्या पलीकडचा आहे. काळाचं बंधन आपल्याला आहे, जीवाला आहे. काळाचं बंधन या संसारात आलेल्या आपल्याला असल्यामुळं काळ आपल्यावरती मात करतो, भगवंतावरती काळ मात करू शकत नाही. काळाची पावलं भगवंताला ओलांडू शकत नाहीत. या दृष्टीने ते म्हणतात की आता अस्तिभाती आणि प्रीती. अस्ति म्हणजे अस्तित्व, भगवंताचं अस्तित्व सगळीकडे, अस्थिरूपाने तो सर्वत्र आहे.
आहे. या खांबामध्ये शक्ती आहे का? आहे. या खांबामध्ये देव आहे का? असं जेव्हा हिरण्यकशिपाने विचारलं, कुठे आहे रे तुझा देव? कस्मात स्तंभेन दृश्यते, तो म्हणला आहे. कणकण मे भगवान, देव सर्वत्र व्यापक आहे, चराचरामध्ये व्यापक आहे. एकही ठिकाण असं नाही की जिथं तो नाही. मग आम्हाला का दिसत नाही? ते म्हणतात तो सामान्य रूपाने सगळीकडे आहे. सामान्य रूपाने तो शक्ती रूपाने, जसा खांब हा शक्ती आहे म्हणून तो एवढं सगळं ओझं सहन करू शकतो. खांबामधली शक्ती संपली तर तो हे खणाचं ओझं सहन नाही करू शकणार. ते अस्तित्व रूपाने भगवान सर्वत्र आहे. अस्ति भाती म्हणजे जिथे भावना आहेत. चैतन्यामध्ये, झाडामध्ये चैतन्य आहे, कणामध्ये चैतन्य आहे, भिंतीमध्ये चैतन्य आहे, चेतन तत्व आहे. म्हणून तर माऊलींनी भिंत चालवली, कारण तिथे चेतना आहे. फक्त ती जागृत करायची होती. जागृत केल्याबरोबर काड्याच्या पेटीत अग्नी आहे नाही कोण म्हणलो? लाकडात अग्नी आहे का नाही? हो, लाकडात अग्नी आहे. मग का नाही जाळत तो लाकडाला? नाही, तो प्रगट नाही. काडीच्या पेटीत अग्नी आहे, पण काड्याच्या पेटीतला अग्नी प्रगट नाही. तो प्रगट झाला की तो काड्याच्या पेटीसह सगळ्याला जाळून टाकेल. पण तो नाही म्हणता येत नाही. अस्तित्व सगळीकडे आहे. मग भाती म्हणजे भावना. झाडांना सुद्धा भावना आहेत, प्राण्यांना सुद्धा भावना आहेत. प्राण्यांनी दुःख झाल्यानंतर रडतात. झाडांना देखील भावना आहेत. कोण आला, कोण आपल्या हातामध्ये कुऱ्हाड घेऊन मला मारायला आला हे त्याला कळतं. आणि कोणी लावणी केली त्याला कळतं. कोण आपल्याला पाणी घालतो तेही त्याला कळतं. का लावणी जेणे केली, जो खांडावया घाओ घाली, की लावणी जेणे केली, दोहोशी एकेची सावली, वृक्ष जैसा. 12व्या अध्यायात माऊली म्हणतात. त्याप्रमाणे हातात कुऱ्हाड घेऊन येणारा जो आहे त्याच्याकडे बघितल्यानंतर झाडालाही संवेदना होतात दुःखाच्या. पाणी घालताना आनंदाच्या संवेदना होतात. ह्या भाती आणि प्रीती. माणसामध्ये अस्थि, भाती आणि प्रीती तिन्ही गोष्टी आहेत. दगडामध्ये अस्थि आहे, झाडामध्ये अस्थि आणि भाती आहे, आणि माणसामध्ये अस्थि, भाती आणि प्रीती या तीन गोष्टी आहेत. आणि म्हणून प्रीती म्हणजे प्रेम करणे, भक्ती करणे. म्हणून माणूस हाच भक्तीला योग्य आहे. माणूस हाच भक्ती करू शकतो. मानवाकडे भक्तीचा अधिकार आहे. या दृष्टीने भगवंताला जर जाणायचं झालं तर आपल्याला या दृष्टिकोनातून जाणावं लागेल. ते म्हणतात की हा स्वरूप लक्षणाचा विचार करताना सच्चित आनंद सर्वत्र आहे. आनंदू हो माये गोपाळू हो, सबाह्य अभ्यंतरी अवघा परमानंदू हो. या सगळ्या संतांना भगवंताचा साक्षात्कार सर्वत्र झाला. अगदी पाहता क्षणी भगवान सर्वत्र दिसू लागला. मगाशीच उदाहरण पुन्हा आपण घेऊ की ज्या वेळेला संत ज्ञानेश्वर माऊली यांनी पांडुरंगाला पाहिलं, दर्शन घेतलं. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती. आधी हे वर्णन सगुणाच आहे, म्हणजे तटस्थ लक्षण आहे. दिव्य तेज झळकती, रत्नकिळ फाकती प्रभा. वर्णन केले, रत्नाची प्रभा दिसते, अगणित लावण्य तेज पुंजाळले, नवर्ण तेथीची शोभा. हे पहिलं वर्णन कोणतं केलंय? तटस्थ लक्षणाचं. हे सगुण रूपाचं वर्णन केलंय. आणि मग सगुणाकडून हळूच निर्गुणाकडे गेले. आणि मग म्हणतात खेमदेऊ गेले तव मीची मी एकली. मग म्हणतात पाया पडू गेले तव पाऊलची न दिसे, उभाची स्वयंभू असे, समोरी की पाठी मोरा नकळे, ठकची पडले कैसे. काऊ ज्ञानेश्वरांना पावलं दिसले नाही. ते म्हणतात पाया पडू गेले तव पाऊलची न दिसे. मग कुठे गेले हो पावलं? उभाची स्वयंभू असे. अहो तो स्वयंभू आहे, त्याला पावलं, हात, पाय हे नाहीये. परिपूर्ण परब्रह्म स्वरूप आहे. म्हणजे सगुणाच्या द्वारे विचार करत करत माऊली निर्गुणापर्यंत कशा जातात. सगुणात्मक म्हणजे हे लक्षण पहिल्यांदा तटस्थ लक्षणाकडून स्वरूप लक्षणाकडे. या अभंगामध्ये
तटस्थ लक्षणाकडून स्वरूप लक्षणाकडे ते कसे येतात याचं फार सूक्ष्म विवेचन आपल्याला करता येऊ शकतं. पाऊलाची ना दिसे का हो, पावलं का नाही दिसले? अहो उभाचे स्वयंभू असे, समोरी की पाठीमोरा. अहो असं कसं काय? आम्ही तर पाहतो पांडुरंग आमच्या समोर आहे. ज्ञानेश्वर माऊलींना समोर आहे का पाठीमोरा कसं काय कळत नाही? ते म्हणतात नाही का समोरी की पाठीमोरा न कळे, कारण देव समोर आणि माग असं वेगळा नसतोच. चंदनाचे हात पाये ही चंदन, परिसाना ही न कोणी अंग. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. चंदनाचे हात, चंदनाची बाहुली केली, त्याचं हात चंदनाचेच आहे, पाय चंदनाचेच. चंदनाशिवाय दुसरं काय हो तिथं? आणि परिसाना ही न कोणी अंग. परिस आहे, नाही परिसाच्या इकडून स्पर्श करा, हे त्याचं डोकं आहे. अहो परिस सगळीकडे एकच आहे. ते म्हणतात त्याप्रमाणे भगवान हा सर्वत्र व्यापक आहे. तो माग पुढं वर खाली असं नाहीये तिथं. हे केवळ आपल्याला व्यवहारापुरतं आहे. व्यवहाराच्या पलीकडे असलेली जी सत्ता आहे ती पारमार्थिक सत्ता आहे, आणि तिथे भगवंताचं स्वरूप लक्षण आपल्याला कळतं. म्हणून ते म्हणतात क्षेम देऊ गेले तर मीच मी एकली. क्षेम द्यायला गेलो तर मला पांडुरंग कुठे आहे? मूर्ती नाही, मूर्तीच्या पलीकडचं वर्णन आहे. अहो मूर्ती अलीकडची झाली, त्याच्या पलीकडे स्वरूप लक्षणामध्ये मीच मी एकली. मीच आहे, वेगळा मी कुणीच नाही. तोही मीच आहे, मीच आहे. असं जे दर्शन आहे, हे दर्शन जेव्हा आपण बघतो हे आत्मदर्शन आहे. याला म्हणतात त्रिपुटी रहित दर्शन. तिथे द्रष्टा, दृश्य आणि दर्शन हे तिन्ही एक होतात. दर्शन तेव्हा शक्य आहे जेव्हा दृष्टी आहे. इथे दृष्टी, द्रष्टा, पाहणारा, दृष्टी ज्याच्याद्वारे पाहायचंय आणि जे पाहायचंय ते दर्शन हे एकरूप झाले. आणि म्हणून सांडली त्रिपुटी दीप उजळला घटी. सांडली त्रिपुटी, ही त्रिपुटी नष्ट होते. संसार हा त्रिपुटीमध्ये, सत्व रज तम याच्यामध्ये संसार आहे, वर खाली मध्ये याच्यामध्ये संसार आहे, आत बाहेर वर, किंवा चांगलं वाईट मध्यम, सगळीकडे त्रि. आणि जो त्रि नाही तो अत्री. जो त्रि नाही, जो त्रिच्या पलीकडचा आहे तो अत्री. तेव्हा अत्री झाल्याशिवाय दत्त दर्शन होत नसतं. त्याला अत्री व्हावं लागतं, तिन्हीच्या पलीकडे जावं लागतं. या दृष्टीने ते म्हणतात स्वरूप लक्षण हे सच्चित आनंद हे आहे. आणि या आनंदामध्ये आनंद वो माये गोपाळू सबाह्य अभ्यंतरी अवघा परमानंदू हो. हा परमानंद जेव्हा प्रगटतो तेव्हा तद ब्रह्मदर्शनम, ते ब्रह्म असतं, दुसरं कोणतं नसतं. याप्रमाणे तेजोवादी मृदान यथा विनिमयो यत्र ते सर्व मृषा. आता या श्लोकाचा जो अर्धा भाग आहे, जो आपल्याला चिंतन करायचा आहे, तो भाग आपण उद्याच्या चिंतनामध्ये सांगू. हरे नमः. पुंडली कवते हर विठ्ठल, सीताकांत स्मरण जय जय राम, पार्वती पते हर महादेव, श्रीमज्जनाथ गुरुमूर्तये नमः. हरे राम हरे राम.